थोडा बाजूला व्हा. स्टेजच्या समोर जे प्लेयर्स उभे आहेत ते प्लीज थोडा बाजूला व्हा. विपुल विपुल स्टेजच्या समोर प्लेयर लोकांनी जी गर्दी केली आहे, जे ड्रेस कोड आहेत, ट्रॅक टी शर्ट आहेत, त्यांनी ताबडतोब तिथून बाजूला व्हायचं लवकरात लवकर. व्यासपीठासमोर थोड्याच वेळात पाहुणे येणार आहेत, तिथे मान्यवर येणार आहेत. आणि समोरची गर्दी जरा कमी करा, लवकरात लवकर तिथून व्यासपीठासमोरची गर्दी कमी करा. हॅलो, चला प्रथमेश ठाकूर जॉईन झाले, सामना सुरू करतोय. थँक्यू सो मच. मॅच आपण सुरू करायचे. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. मोस्ट वेलकम सत्यवान ढोणे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. वेलकम सत्यवान ढोणे, मॅन फ्रॉम लांतिवली, तुमचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने. आमच्या व्यासपीठावरती विराजमान बा. येस, हरी पाटील आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. आनंद यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. हरी पाटील ऐसाला या लवकर. मॅच कडे लक्ष वेधेन. आजच्या दिवसातील ही देखील एक महत्वपूर्ण लढत आहे. करो या मरो, डू ऑर डाय अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामन्याला वेळेच्या बाबतीत सहकार्य स्टॉपवॉच पंच कुठे आहेत? येस, म्हणजे पंच टाइम मॅच करतायत. सुनील फुलर आपण पाहतायत. स्ट्रायकिंग इन वरती त्यांच्या समवेत मतक सारंग येतात. दोन्ही आयकॉन आहेत. एक कल्याण आयकॉन आपण पाहतो, एक आउटर आयकॉन. दोन्ही आयकॉन मात्र एकत्रित मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. प्रोफेशनल ड्रेस किट तुम्ही पाहतात कल्याण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आमचे किट पार्टनर्स अर्थातच श्री साई स्पोर्ट्स, शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील यांचा मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. ग्रामस्थ मंडळ तिसगाव आणि तिसगाव 40+ टीमचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सध्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकाल हरी पाटील मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करतोय. आनंद भाई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. ओव्हर द बॉलला सेट खेळायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, संपर्क नाहीये तितका चांगला. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहेत. आपटी शॉट फेम म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर सुनील फुलर यांना आपण पाहतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण पाहिले त्यांच्या बॅटमध्ये 2 आपटी शॉट आले आणि त्यांच्यासाठी बघा थर्ड मॅन तयार केलाय. चिटू पावशेला माहिती आहे सुनील फुलरचा स्ट्रॉंग झोन काय, आणि तिथेच त्यांना फिल्डर एक स्वीपसाठी डीपमध्ये स्क्वेअर लेग आणि त्यानंतर थर्ड मॅन बाहेर काढलाय. थोडं वेळ घेतात, एकत्रित खेळतात. ते मित्र आहेत, एकमेकांना माहिती आहे डावपेच कसे आहेत ते. हो, आपटी शॉटचा प्रयत्न झाला होता, संपर्क नाहीये. करण सोडा विचारत होते की सुनील भाऊ तुम्ही फटका खेळता कसा, मला पण शिकवा, पण प्रत्येकाला त्या गोष्टी जमत नाही. साईडला स्वीप केला, पहिलेच मन बनवलं तर झोपला शॉट, स्क्वेअर लेगच्या बाहेर, चौकार. सुपला आपण पाहिला, पण हा झोपता, अक्षरशः झोपून मारला सुनील फुलरने. क्या बात है, जबरदस्त फटका, 4 धावा. क्या बात है. आमचे प्रिन्स ऑफ आगासन ओमकार आमच्यासोबत जोडले जातात. वेलकम ओमकार, आगासन टीमचे कर्णधार आहेत. चिट्टू पावशे बघा, आपल्याला ओमकारच्या भरपूर शुभेच्छा येतात. सुनील फुलोरे यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आणि के किरण पावशे यांना देखील भरपूर शुभेच्छा येतात. खरं तर बंधुतेले मित्र आहेत आमचे. आणि ओमकार खरं तर खास श्री साई स्पोर्ट्स वरून मात्र लाईव्ह घर बसला सामना पाहतात. वेलकम, मोस्ट वेलकम ओमकार, मॅन फ्रॉम आगासन, आपलं देखील स्वागत आहे. आणि त्यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा तिघांनाही आहेत. हो, आपली शॉट प्रयत्न झालाय बिहाइंड द विकेट. चिंटू पावशे बघा किती वेगाने चेंडू कलेक्ट करतात, बट इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाब्याने धावा संख्या पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती अवांतरच्या मदतीने 8 वर आली आहे. अक्षरचं कौतुक आमचं, कारण पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय विदाऊट रेस्ट ते देखील कंटिन्युअसली स्कोरिंग करतात. आणि आमचे सगळे ऑफिशियल कॅमेरामॅन त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. श्री साई स्पोर्ट्स आमची संपूर्ण टीम, आमच्या संपूर्ण टीममध्ये आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतात. आयुषला, त्यानंतर रोहितला आपण पाहतोय स्क्वेअर अँगलवर. आमचे शंकर आहेत, पुष्पा आहेत, आमचे श्रेयस आहेत आणि संतोष यांना आपण पाहतोय. आमची टेक्निकल टीम संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करूया. स्पर्धेच्या वतीनं भरपूर चांगलं टेलिकास्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. आमचे ड्रोन ऑपरेटर खरं तर
सायराज यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो, कारण विहंगम दृश्य त्यांच्या ड्रोनच्या मदतीने आम्ही पाहिले. डावखुऱ्यात विस्फोटक फलंदाज यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः आनंद लोक तिथपर्यंत पोहोचले आहेत. गोलंदाजाला मात्र आता सर्व कामं पार पाडावी लागतात, सगळी जबाबदारी घ्यावी लागते. यावेळेस देखील आपण पाहतोय येस यष्टांवरती बॉल लावले, हलकीशी अपील झाले पण नाही, पण सहमत दिसत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट while batting in first session after first over. येस नक्कीच जर तुम्ही एकंदरीत पाहिलं तर या क्रीडांगणावरती कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळणार नाही, पण एकमेव कटआउट आपण पाहतोय सेंट जॉन्स क्लासेस करतर राज सरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण त्याचे कटआउट आपण पाहतायत. खेळासोबत शिक्षणाला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि आजच्या तारखेत शिक्षण नसेल तर तुमचं नक्कीच ठाव ठिकाणा नसतो आणि त्यामुळे शिक्षण गरजेचं. आणि आपण पाहतोय सेंट जॉन्स क्लासेस त्यांचं मात्र कटआउट तुम्हाला इथे पाहायला मिळेल, त्याचं देखील नक्कीच आभार व्यक्त करतो आम्ही स्पर्धेच्या वतीनं, कारण खरं तर मॅनेजमेंट टीमचं कौतुक आहे, शिक्षणाला ते देखील प्राधान्य देतात. चेक चिट्टू तुम्ही खेळाडूंना विनंती की कॉलर खाली करायची. विकी कॉलर आपली खाली करा. थँक्यू. येस ट्रॅक वरती करणं कॉलर वरती करणं हे थोडं चांगलं वाटत नाही. आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहोत, आपण मोठी स्पर्धा खेळत आहोत. चिटू वेळेच्या बाबतीत तुम्हाला तरी वेगळं काय सांगणं गरजेचं वाटत नाही. गोलंदाजी मार्क पडते आपण पाहतोय. परांगण पवार पीपी बॅकफुटला गेलाय, कट केलाय चेंडूला. स्कोर ऑफ द विकेट चांगले फटके खेळतो मतांग सारंग आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी डीपमध्ये एक प्रोटेक्शन आहे, त्याच्यासाठी देखील आपण पाहतोय आउटफिल्डमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या वरमध्ये आपण एकंदरीत पाहिलं फक्त आणि फक्त 9 धावा आल्या. एक चौकार आपण पाहिला तो मतंग सारंगच्या बॅटमधनं, पण त्यानंतर मात्र सुनील फुलर देखील शांत ठेवलं. सिंगल वरती धावफलक पुढे आता धावसंख्या 10 वरती आपण पाहतो. 10 रन्स ऑन बोर्ड डबल डिजिट मॅजिक फिगर मध्ये धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. प्लीज कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण बेस्ट लेजंड्स सर आपण आला असाल तर आमच्या व्यासपीठावरती प्लीज लवकर या. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं, कारण एका तुम्ही गाजवल्या क्रिकेटच्या जगतामध्ये आणि त्यानंतर खरं क्रिकेट डेव्हलप झालं त्यामुळे त्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली नाही, पण आज KPL मॅनेजमेंट टीमची धडपड आहे की त्यांचा देखील इतिहास डोळ्यापुढे आला पाहिजे, प्रेक्षकांपुढे आला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मात्र ही संधी निर्माण ते करून देत आहेत. खरंच कौतुक आहे आमच्या मॅनेजमेंट टीमचं. एकमेव असा फलंदाज ज्याच्याकडे पुढचा मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत कव्हर नाहीये, पॉईंट नाहीये, ते क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवलंय. वाईट बॉल अंपायर इशारा करता अवांतर धाबेचा. वॉन्सला स्वीप करायचा होता. राष्ट्रीय वेलफेअर असोसिएशनचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पार होऊ शकत नाही. त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक अर्थानं देवेंद्र सिंग साहेब यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. सिद्धिविनायक नेत्रालयाचा देखील आम्ही आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं. देवेंद्र सिंग म्हटले की एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं आमची स्पर्धा प्रत्येकी वर्षी पार पाडते यशस्वीरित्या. वाईट बॉलचा इशारा पंच करता अवांतर धाव. ओहो रिव्हर्स खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतायत. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, बॅटच्या मधोमध लागला होता चेंडू, पण फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. या चेंडूला माहिती आहे बघा सुनील फुलरचं स्ट्रॉंग झोन काय,
सुनील पुलोरे असा एकमेव खेळाडू ज्याच्यासाठी ना पॉईंट ना एक्स्ट्रा कव्हर ना लॉंग ऑफ नाही, लॉंग ऑन नाहीये, मिड विकेट नाहीये, स्क्वेअर लेग नाहीये. जे काही खेळाडू आहेत ते सगळे बॅक ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट, यष्ट्यांच्या मागे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड ऑफ पॉईंटला, थर्डमॅनला, फाईन लेगला हे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. कारण आपटी शॉट म्हणून प्रसिद्ध आहेत. संपूर्ण कल्याण अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही कुठे जाऊन विचारा आपटी शॉट, ते सांगतील येस सुनील फुलोरे. मतंग सारंग स्ट्रायकिंग इनवरती आउटर आयकॉन, समोर पीपी. परांगणचा स्लोअर पण होता, बाहेर आहे भरपूर. व्हाईट बॉलचा इशारा करताय. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, घेऊ शकता जर पंचांवरती काही डाऊट आहे तर, पण नाही. चिट्टू तितके कॉन्फिडंट दिसत नाहीयेत, सो त्याने एक्सेप्ट केलं. इट्स अ व्हाईट बॉल. प्लीज कॉम्बॉक्स समोर थोडा आवाज कमी करा, आपला लाईव्हला आवाज जातोय पूर्ण. धीरज, तुमची काही पर्सनल चर्चा असेल तर या आपण मागे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, अवांतर धाव आपण पाहतोय. साई पाल सुपर एक्सायटेड आहेत. सुपर 8 मध्ये त्याचा संघ देखील दाखल होते म्हणून. ऑसडा स्वीप करायचा होता. मतंग सारंग देखील स्ट्रगल करतोय धावांसाठी. डायरेक्ट हिट नाही, सुदैवानं तिथे पायांमध्ये चेंडू अडलाय, नाहीतर मागे पंजा होताच. अडवल्या गेल्या चेंडूला आपण पाहतोय सिंगलने धावा संख्या पुढे जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं संपन्न होण्यासाठी अजूनही तब्बल 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अक्षय आमचे खरं तर मॉर्निंग सेशन पासून ते येत आहेत. मला तर वाटतं थोडी त्यांची विश्रांतीची वेळ आता झालेली आहे, पण उद्या ते मोठ्या जोशाने येतील. 10 वाजेपर्यंत झोपतील आणि 11 वाजता ठीक या क्रीडांगणावरती हजर होतील. कारण खूप मेहनत जे 11 खेळाडू मैदानामध्ये खेळले नाही त्याच्याहून जास्त मेहनत कोणी घेतली तर अक्षयने. कारण पहिल्या मॅचमध्ये ते हारले का तर ते सांगतात मी बसलो म्हणून हारले. 2 मॅच उभे राहिले, एकही मिनिट बसली नाही तर त्यांचा संघ जिंकला. नाही, लक फॅक्टर असतात काही गोष्टी अशा, त्यांनी मानलाय. तर चला त्यांच्यासाठी आपण देखील हो म्हणू त्या गोष्टीला. परांगण चेक करतोय, थांबतोय. स्क्वेअर लेग आहे, मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, थर्डमॅन आहे. फिल्डिंग अरेंजमेंट बघा सुनील पुलोरे यांच्यासाठी, अनोखी फिल्डिंग अरेंजमेंट आहे. ऑफसाईड पूर्ण खाली आहे. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट नाही, टायमिंग होतच नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि षटक क्रमांक पाहता संपन्न होण्यासाठी एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ते दुसरं षटक संपन्न होण्यासाठी एका चेंडूचा खेळ शिल्लक. येस, काल आपण पाहिलं स्वराज्य स्ट्रायकर स्वप्नील भाय देखील क्वालिफाय झालेले आहेत आणि आज मॉर्निंग सेशन पासून ते देखील इथे येऊन थांबलेत की दुसऱ्या दिवसामध्ये विकेट कशी टर्न होते, काय होते, गोलंदाजांना किती साथ मिळते, हे सगळं ते बघतात. म्हणजे उद्या ते नवीन प्लॅन आणि नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येतील क्वालिफाईंग मॅचेसमध्ये. ॲज अ कमिटी सध्या ते कार्यरत आहेत. सिंगल मिळाली आहे, शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय आणि षटक क्रमांक दुसरं झाले संपन्न. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन बोर्ड आफ्टर सेकंड ओव्हर. चला वेळ बघा. चिट्टू पावशे प्लीज, ज्या खुर्च्या तुम्ही प्लेअर डगआउट मधून उचलल्या त्या रिटर्न द्या, अन्यथा तिकडे आयोजक येतील मग उठवतील, ते चांगलं वाटणार नाही. प्लीज, ज्यांनी आमच्या प्लेअर डगआउट मधून खुर्च्या उचलल्यात त्यांना विनंती, आयोजक येतील मग तुम्हाला उठवतील, मग ते चित्र तिथे चांगलं वाटणार नाही. प्लीज आपण त्या खुर्च्या तिथे रिटर्न ठेवा डगआउट मध्ये. पुढे आलाय, स्वीप करायचा होता, नाही. धावांसाठीची धावांसाठीचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सध्याचा घडीला मैदानाचा आतमध्ये जो संघर्ष आपण पाहतोय
मोठा राहिलाय संघर्ष. धावा बनत नाहीयेत आणि धावा बनवण्याचा प्रयत्न होतोय पण त्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. कृष्णाला आपण पाहतोय आज 5,000 रुपये कमवलेत योगी सिंग यांच्याकडून. खरं तर सिंगापूर म्हणून खास ते आनंद घेत आहेत. ऑन साइडला बॉल आहे, हातांवरती प्रेस झाला, निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनली फ्रंट ऑफ द विकेट फटका आलाय सुनील फुलेचा बॅटमधनं चौकार. कौन जिंकणार हा सामना हा देखील प्रश्न आहे. कौन जीतेगा ये मुकाबला, ये बडा सवाल. कोण जिंकेल हा सामना मोठा प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय या मॅच नंतर ते आपल्याला कळेल. फ्रंट ऑफ द विकेट मी या गोष्टीचा उल्लेख केला की संघर्ष करत होते सुनील फुलोरे. स्क्वेअर ऑफ द विकेट संघर्ष करत होते. बिहाइंड द विकेट चांगले फटके खेळतात आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा वेळ येते फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याची, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची, तेव्हा थोडे डिफिकल्टीज त्यांना आपण पाहतो. आणि सध्या तेच तो संयमाचा बांध तोडला आणि फ्रंट ऑफ द विकेट समोर एक्झिक्यूट केला. ओ स्टेप आउट केलंय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, स्टेप आउट केला. आनंदने पाहिलं आणि बुद्धी चातुर्याचा वापर केला. स्मार्ट वर्क, हार्डवर्क प्रत्येक जण करतो आणि हार्डवर्क करावंच लागतं. पण त्यासोबत जर स्मार्टवर्क तुम्ही केलं तर मात्र लवकर यश तुम्हाला मिळतं. तेच पाहायला मिळालं. आनंद लोके हार्डवर्क करतोय पण त्याने पाहिलं सुनील फुले स्टेप आउट करतात. त्यानंतर त्याने मात्र वर चेंडू फेकला, फुल टॉस फेकला. ऑन साईडला जर डायरेक्ट बाहेर आलं असतं कदाचित विकेट देखील मिळाली असती. चांगली स्ट्रॅटेजी होती आनंद लोकेची देखील. आउटर आयकॉन आहे, 4 चेंडू त्याने फेकलेत. या ओव्हरमध्ये फक्त 5 रन खर्च केल्यात. मतंग सारंग आयकॉन टू आयकॉन हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. आउटर आयकॉन आणि आउटर आयकॉन दोन्ही एकमेकांच्या समोर आहेत. ओ स्क्वेअर द विकेट, पुन्हा फटका. बॅकफुटला गेले, कट करायचा होता. तडम्यान मधून मागे चौकार शोधायचा होता मतंग सारंगला. मतंग भरपूर वेळ शांत राहिला अजूनही. खरं तर सुनील फुलेच्या बॅटमध्ये 2 चौकार आले पण मतंग सारंगला आपण पाहतो अजूनही तितका चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये या मॅच मध्ये. आनंद लवके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन येतो. अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खर्च त्याने केली नाहीये. गुड बॉलिंग. पुढे सरसावत खेळायचा होता, डायरेक्ट हिट. गरज होती का आता? येस, रनआउटची संधी आहे आणि तिसरे पंच सांगतात इट्स नॉट आउट आणि ओके. व्हाईट बॉल आहे, पंच इशारा करतात व्हाईट बॉल आहे आणि चेक केलं जात आहे टेक्निकल रूम मध्ये. हिज आउट. कॉन्फिडंट होता भरपूर चिट्टू आणि त्याने लगेच रिव्ह्यू घेतला. फलंदाज बाद आहे रनआउटच्या सोबत. स्क्रीनवर बघा संतोष, स्क्रीनवर दाखवा थोडं प्लीज. येस, बॉल काउंट होईल. झूम करून दाखवा हवं तर. नाही, डाऊट नाहीये म्हणजे येस, सोडलंय मैदान. थँक्यू सुनील. छोटा के के तो बॅट घेऊन जाईल आतमध्ये, थोडं लक्ष द्या. भरपूर हाऊस आहे त्याला देखील. क्रिकेटचा हाऊस कोणला नसते, क्रिकेटचं वेळ कोणला नसतं. वडिलांनी इतकं प्रेम केलं क्रिकेटवरती. के अर्थातच किरण पावशे भरपूर वर्ष तो क्रिकेट केलाय. जॉर्ज 11 सारख्या बलाढ्य संघामध्ये त्याने त्याचा फिल्डिंगच्या जोरावरती स्थान निर्माण करून ठेवलं आणि त्याचा मुलाला देखील भरपूर आवड आहे क्रिकेटची, प्रचंड आवड आहे. आणि जेव्हा आम्ही व्यासपीठावरती बसलो तेव्हा केने सांगितलं की त्याला देखील मला क्रिकेटमध्ये उतरवायचं आहे, स्वप्न आहे जे मी करू शकलो नाही. मी तर भरपूर काय केलं पण जे काही माझ्या इच्छा राहिल्या तो पूर्ण करेल नो डाऊट. फ्युचर ऑफ अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट देखील चांगला खेळेल हीच आपण प्रार्थना करू, त्याला शुभेच्छा देऊयात. मॅचकडे लक्ष वेधेन आता. धावसंख्या झाल्यात एकंदरीत पहिल्या डावात 24 झालात. 3 ओव्हरचा कॅच संपन्न, 24 धावा धावफलकावरती. 12 बॉलमध्ये आता एकंदरीत 20, 22, 25 धावा जरी बनवल्या तरी मात्र एक चांगली टोटल मी म्हणेन, खूप चांगली टोटल असेल ज्या अनुषंगाने ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे. कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण वेस्ट लेजंड्स प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती या प्लीज लवकर, विनंती आहे.
R1 स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई बिलिबर्स आपण देखील तयार राहायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती विकीला आपण पाहतोय. ओ रिवर्स खेळलाय, फटक्यात चांगलाय, दाबा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL ऑस्ट्रेलिया चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा मिळत आहेत. चौकारने धावसंख्या वेगाने पुढे आली. आता टीमची टोटल 28 वरती. क्या बात है. स्वागत केलंय. स्वॅग से नहीं बाउंड्री के साथ करेंगे स्वागत सांगत असताना मतंग सारंगनं संयमाचा बांध तोडलाय आणि अखेर संघर्षाचा संघर्षमय चौकार ठोकला. विकी नेक्स्ट बॉल. क्या बात है. ओ यावेळेस देखील ऑफसाइड रिजन मध्ये आपण पाहतोय पॉइंटला स्क्वेअर ऑफ द विकेट चांगलं खेळतात. फटका मतंग सारंगला आपण पाहतोय. सिंगल मिळाली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल 29. 29 धावा धावफलकावरती. चिट्टू पावशेसाठी सध्या चेअरअप करतायत. क्या बात है. कल्याणचा वंडर बॉय चिट्टू पावशे. बघा चिट्टूच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल तुम्हाला पाहायला मिळाली. विकी पुढे येऊन सोडून दिलाय. पंच काय इशारा करतात पाहायचंय. सो व्हाईट बॉल रिव्ह्यू. ओके व्हाईट बॉल आहे. पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. नाही 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 फेअर डिलिव्हरी आहे का पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. चेंडू किती शिल्लक येतात आमचे स्कोरर सांगतात 3. या षटकातला 3 चेंडूचा काही शिल्लक. पहिल्या बॉलवरती आला चौकार तर सिंगल. आताचा बॉल डॉट. बरोबर तयार. विकी बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल स्वीप केलाय. फाईन चालला बॉल. लॉंग लेगला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. चेंडूला अडवलंय, उचललंय, फेकलंय. तद्वर 1 धाव मिळते. धावसंख्या सिंगलने टोटल आता 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा. करो या मरोची लढाई आहे. प्रत्येकाला सामना जिंकायचा. जेही 4 संघ आपण पाहतोय सी ग्रुप मधून आहेत. एकविरा, आराध्या 11, जॉर्ज फायटर्स, R1 स्पोर्ट्स, अजिंक्य साई बिलिव्हर्स. जिंकणं महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग इनवरती मतंग सारंग बराच बाहेर आला होता. 1 धाव मात्र इथे कंप्लीट होईल. सिंगलने धावफलक पुढे. एक दुहेरी धाब्यानं काम चालणार नाहीये. सिंगलनं धावफलक पुढे चालत राहिलाय. टीमची टोटल आता 31 वरती. एका दुक्का सिंगल डबलनं धावफलक कितपत राहिला. आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअर वरती गाडी सुरू. आता चौथ्या गिअरवर आणावी लागेल. विकी पुढचा चेंडू स्विच केले. स्वतःला ग्रीप चेंज केली होती. त्यानंतर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 14 देखील संपन्न झालं. हे 4थं षटक नव्हतं, 4थं सफल षटक होतं जिथे फक्त 7 धावा आल्या. धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावला गेला प्रत्येक गोलंदाजानं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. प्लीज चिट्टू आता योग्य वेळात तुमचे 4 षटक पूर्ण झाले, त्यामुळे आता अतिरिक्त वेळ घेऊ नका. तर चला बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र वापरला जातो. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश मिरकुटेला आपण पाहणार आहोत. अंतिम 6 चेंडू या सत्रात असतील. धावा संख्या झाल्या आता 31. या ओव्हर मध्ये कुठेतरी 12 ते 15 धावा एकंदरीत येणं भरपूर महत्वाचं असेल.
प्लीज आम्ही वारंवार कॉल करतोय, प्लीज थोडं सहकार्य करा. कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण वेस्ट लेजंड्स, प्लीज विनंती आहे मित्रांनो, थोडं सहकार्य करा प्लीज. बघा मग जर की हा सामना सुरू झाला या पुढचा, तर सगळ्या आमच्या लेजंड्स प्लेयरला विनंती की यानंतर तुम्हाला एक मॅच मग थांबावी लागेल प्लीज. मग लास्ट मॅच तुमची खेळवली जाईल. इतकं थोडं सहकार्य करा की R1 स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई बिलिव्हर्सच्या पहिले जर तुम्हाला सामना खेळायचा असेल तर आपलं रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, अन्यथा आमच्याकडे काही ऑप्शन राहणार नाही. मग आम्हाला आमच्या लीग स्टेजची मॅच कव्हर करावी लागेल आणि त्यानंतर एक्झिबिशन मॅच आम्ही खेळू. चला वेळेच्या बाबतीत आपण थोडं सहकार्य करा. बॅट्समन आपण देखील वारंवार एकत्रित येऊ नका मित्रांनो. 8:30 झालेले आहेत. यानंतर अजूनही आपण पाहिलं तर R1 स्पोर्ट्स वर्सेस अजिंक्य साई बिलिव्हर्स ही मॅच आहे. कल्याण ईस्ट लेजंड्स वर्सेस कल्याण वेस्ट लेजंड्स देखील सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. पुढे सरसावत बॅटची एज होती, बॅटची एज होती जरूर, पण काय घडलंय एक्झॅक्टली. डॉट बॉलची आय थिंक समाप्ती झाली. बॅटची एज नाही, मला तर वाटतं बॅट विकेटवरती ब्रश झाली. हो यॉर्कर बॉल होता ते शेखर सर सांगतात. अनप्लेएबल यॉर्कर. गोलंदाज योगेश मिरकुटे. शॉट फाईन लेग ऍक्शन मध्ये रन आउटची संधी आहे. येस इज गॉन. सोडावं लागेल मैदान आता. आउटर आयकॉन मतंग देखील स्वस्तात निपटलाय. चला विनंती आहे या पुढचा सामना कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण वेस्ट लेजंड्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका ज्यांनी त्यांनी अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरती गाजवलाय ते सगळे खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील. पण का दादा जर उशीर झाला तर मात्र आपल्याला अंतिम सामना तो खेळवावा लागेल, कारण आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. मॅचेस थांबून चालणार नाही, कारण शेड्यूल मोठा आहे आपला. 13 मॅचेस आम्ही कव्हर करतो आज. सो हा देखील महत्त्वाचा भाग असेल. प्लीज थोडं सहकार्य करा आपण. यावेळेस देखील आपण पाहतोय सेकंडचा कॉल नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. काय घडतं या मॅच मध्ये तितकी मजा उरली नाहीये, कारण धावसंख्या झाल्याच नाहीत. के भरपूर आवड आहे. छोटा के आमचा खूप मस्ती गौरव, त्याला भरपूर आवड आहे क्रिकेटची. मला तर वाटतं के बॅटिंगला गेला तर त्याच्या मागे मागे जाईल कदाचित. असं व्हायला नको के बॅटिंगला उतरलं त्याच्या मागे मागे छोटा के येतोय. इस्टफिल चला वेळ जास्त घेता. दोन चेंडूचा काय शिल्लक आहे. सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा करतात. ओमकार मॅन फ्रॉम आगासन बघा के तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतात. ते अजूनही बघतायत सामना. त्यांना असं वाटलं की के बॅटिंगला येतात की काय. त्यांनी आम्हाला कॉल केला होता के बॅटिंगला आले तर 3 चौकारांसाठी 5,000, पण आता बॉल 2 शिल्लक आहेत.
एलिव्हेशन जास्त मिळालंय. फलंदाजाला मैदान देखील सोडावं लागेल. कदाचित संधी मिळू शकते पण नाही. अमनला येस, अमनला प्रमोट केलं जातं. अमन येतात नवीन फलंदाज. लाडके तिसगावचे हेमंत शुभाग म्हणतात वेलकम हेमो. स्वागत या स्पर्धेमध्ये. तिसगाव प्रीमियर लीग मध्ये मला आठवत आहे की हेमंतने 6 ते 8 हजार रुपये कमवले होते. तिसगाव प्रीमियर लीगची स्पर्धा असं आठवते. हेमंतने 8 हजार रुपये त्या स्पर्धेमध्ये कमवले होते. शिटू काय झालं? खेळतोय पहिल्या मॅच पासून खेळतोय. चला चिट्टू, कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. अंतिम चेंडू शिल्लक आहे या सत्रातला. 34 34 झालात. स्टेप आउट करून खेळलाय मिड ऑफला फिल्डर. रन कंप्लीट झाले. 1 सेकंडचा कॉल. एका धावेत समाधान मानावं लागेल. सत्र संपन्न. पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा झाला धाव फलकावरती. त्या 35 ओके 35 झालेल्या 36 धावांचं मापक असं लक्ष आहे. आणि खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये जिथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम जॉर्ज फायटर्स चला स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स. कारण लेजंडच्या टीम अजूनही ते उपस्थित नाहीयेत. सो आपण R1 स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स मध्ये नेक्स्ट मॅच टॉस कंप्लीट करूया. हॅलो हॅलो करण पाटील, तुमची बॅट हवी आहे. आनंद लोकेला नाही मिळणार. के इकडे मेन स्टेज घेता एक एक्स्ट्रा प्लेयर फिल्डिंगला. डगआउट चिटूला अलाव का? डगआउटच्या बाजूला जेवढ्या खुर्च्या घेतल्यात ना प्रेक्षकांनी ताबडतोब खुर्च्या खाली करून द्या. त्या खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत त्या खुर्च्या द्यायच्या ताबडतोब. डगआउटच्या बाजूला खेळाडू जे खुर्चीवर बसले त्यांनी खुर्च्या ताबडतोब द्यायच्या आहेत डगआउटमध्ये. त्या प्लेयर्स लोकांसाठी खुर्च्या आहेत, प्रेक्षकांसाठी नाही. किंवा जे किटवर खेळाडू बसले त्यांच्यासाठी अजिबात नाही आहे. रॉबी बिस्ट कोण एक पारितोषिक आले सलग 3 चौकारांसाठी. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे चिट्टू पावशीसाठी. चला मॅच इथे सुरू होते. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर.
पहिला चेंडू अत्यंत वेगवान. अपील यष्टीच्या मागून सुनील फुलोरे करतोय क्वाड बिहाइंडसाठी. आणि बघा दोघांमध्ये ही चकमक, शाब्दिक चकमक. चला कल्याण वेस्टचे लिजंडचे कॅप्टन इथे आलेत विक्रम भोईर. कल्याण ईस्टचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे. पहिल्या चेंडून डॉट गेलाय. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, प्रचंड वेग आहे. टिपिकल शॉट दाखवायचा होता, पॅटर्न शॉट दाखवायचा होता, पण टायमिंग जमत नाही. आपण बघतो की दोन्ही चेंडू निर्धाव केलेत. 40+ कल्याण वेस्ट लिजंड कॅप्टनने रिपोर्ट केलंय. 40+ कल्याण ईस्टचे कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्ट करा. पूर्ण संघ त्यांचा रेडी आहे. दोन्ही चेंडू निर्धाव मतक सारंगचे. ओ क्या बात आहे. बघूया या ठिकाणी अजून एक चेंडू निर्धाव जातोय. रेंज मधले चेंडू निश्चितच आहेत आणि माहिती आहे मतक सारंगला की चिट्टू पावशीची रेंज काय आहे. चिट्टू पावशी कुठल्या चेंडूवर प्रहार करतो, चौकार वसूल करतो. तीन बॉल निर्धाव, 3 चेंडू निर्धाव. व्हॉट अ शॉट. हा टायमिंग आहे. थांबला, पॉज घेतला आणि डिस्पॅच केलाय. खणखणीत चौकार. चला निसार चौकाराने खातं उघडलंय. चौथ्या चेंडूवर ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. कम्युनिकेशन, कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. येस नो अँड वेट, तरच तुम्ही धावा कंप्लीट करू शकता. हे कम्युनिकेशन फार इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक ला आयरन लोके. धावसंख्या दाखलकर 5. 36चं लक्ष. 5 षटकांचा सामना. 7.2 गती राखायची आहे. मॅच जरी लो स्कोरिंग असेल पण इथे मात्र फाईट डेल निश्चितच. एकविरा अर्ध्या पॅकर हा संघ. मतंग सांगरंग आयकॉन वर्सेस आयकॉन. खोदून काढला, साईडला प्लेस केले. त्या ठिकाणी क्विक सिंगल कंप्लीट होले. चेंडूवर गुड रनिंग. के चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्येत भर. धावसंख्या 6. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 6 धावा धावफलकावर. इथे 7चा रन रेट हवा होता आणि 7च्या पलीकडे हवा होता, पण इथे मात्र होत्या त्या 6 धावा पॉवर प्लेमध्ये. एकमेव चौकार आपण बघितला, तो सुद्धा सागर पावशीच्या बॅटमधून. जसं मगाशी उल्लेख केला की सी ग्रुपमधल्या त्याचे 2 सामने उरले, ते दोन्ही डू ऑर डाय मॅचेस आहेत. जिंकू किंवा मरू, जे काय करायचं आत्ताच करायचं आहे. जिंकलेला संघ स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवेल आणि पराभूत संघाला मात्र पुढच्या वर्षी KPL सीझन 6 ची वाट बघावी लागेल. यानंतर 2 सामने आता शिल्लक राहिलेत. सी ग्रुपमधला सामना शिल्लक आहे म्हणजे R1 स्पोर्ट्स वर्सेस अजिंक्य साहेब बिलीवर, तो सुद्धा डू ऑर डाय मॅच आहे. पण एक प्रेक्षणीय लढत सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. कल्याण ईस्ट लिजेंड वर्सेस कल्याण वेस्ट लेजेंड्स. 2 संघांमध्ये ही फाईट तुम्हाला एक प्रेक्षणीय सामना या कल्याण प्रीमियर लीगमध्ये बघायला मिळणार आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. बॉलिंग मार्कवर योगेश. ज्या योगेशचा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक चांगला समाचार सुद्धा घेतला होता, पण बघायचं योगेश स्वतः मात्र या मुवमेंटला कमबॅक कशा प्रकारे करेल, गरज आहे. समोर आनंद लोके. बॅट्समनच्या बागे बघा एक लाईन खेचली आहे पूर्ण लाल कलरची. पंच सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर करूया. एका लाईनमध्ये सगळे खेळाडू उभे आहेत. विकेट कीपर फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप पॉईंट आणि पूर्ण लाईन आपण बघत आहोत लाल रंगाची. पंच सुद्धा त्याच्यामध्येच. चला दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण प्रेक्षणीय सामन्याचा टॉस इथे करतोय. कल्याण ईस्ट कल्याण वेस्ट लिजेंड्समध्ये
चला मुख्य व्यासपीठावरून आपली गर्दी थोडीशी कमी करायची आहे आणि ज्यांचा आपण उल्लेख करतो सातत्याने ज्या स्पर्धेमध्ये या खेळणार आहेत कल्याण ईस्टमधून सन्माननीय महेश दादा गायकवाड यांचा इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण प्रीमियर लीगमध्ये आज प्रेक्षणीय सामना तुम्ही बघणार आहात. कल्याण वेस्ट वर्सेस कल्याण ईस्ट आणि त्याच्यामध्ये कल्याण ईस्टमध्ये संघ तुम्ही बघताय त्याच्यामध्ये महेश दादा गायकवाड तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतात. इन ॲक्शनमध्ये असतील या मॅचमध्ये. या विनंती आहे कल्याण ईस्ट टीमला आणि त्याचबरोबर महेश दादा गायकवाड यांना की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. आपल्यासाठी आम्ही थांबलो तिथे. त्यांच्या स्वागतार्थ गाणं लागतंय. कल्याण ईस्ट स्वप्नील वायल जर आपल्या खेळाडूंना थोडंसं बाहेर घ्यायचं आहे. कल्याण ईस्टचे लिजन प्लेयर्स पाहुण्याच्या थोडंसं बाहेर घ्या. कॉन्ट्रोवर्सी नको आपल्याला. क्रुशल मॅच आहे. क्रुशल मोमेंटला मॅच आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे दोन्ही संघांसाठी. फक्त तुम्ही स्क्रीनवर महेश दादा गायकवाड यांना त्याच स्पर्धेच्या माध्यमातून इन ॲक्शनमध्ये असतील खेळणारसुद्धा आहेत ते कल्याण ईस्ट 40 प्लस लिजंड्स टीममध्ये. योगेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक दुसरं तो घेऊन आला आहे. पहिला चेंडू समोर आनंद लोके. क्या बात आहे. फॅन फॉलोअर बघा. फॅन फॉलोअर बघा. चिअरअप बघा. मोटिवेशन बघा. सपोर्ट बघा. चिट्टू पावशी असू दे त्यानंतर कृष्णा असू दे आनंद लोके असू दे प्रत्येकाचा एक फॅन फॉलोअर आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या लाडक्या खेळाडूला चिअरअप करत आहेत. वाईट बॉल. ऑन साईडला प्लेस केला. एक विक सिंगल कंप्लीट या ठिकाणी. आपण या चालू मॅचमध्ये आता टॉससुद्धा करणार आहोत. या षटकात आपण वळूया टॉस बॉक्समध्ये. इथे नाणेफेक संपन्न होईल. प्रेक्षणीय मॅचची एक्झिबिशन मॅच कल्याण वेस्ट वर्सेस कल्याण ईस्ट लिजेंड्स. स्ट्राईक एंडला चिट्टू म्हणजे सागर. चला कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. योगेश समोर सागर पावशे. समोर ड्राईव्ह केला. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. जमिनीला आग लावणारा फटका. चौकार. क्या बात आहे. कल्याण का वंडर बॉय चिट्टू पावशे. वंडर बॉयच्या बॅटमधून चौकार. आनंद लोकेचा सुद्धा उद्धार होतोय त्या ठिकाणी. एक चौकार आलाय चिट्टूच्या बॅटमधून. धावसंख्येत भर. धावसंख्या 12. नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच त्याचा आपण टॉस या षटकानंतर करणार आहोत. धावसंख्या 12. 36चं लक्ष आहे पण चांगली फाईट आपण बघत आहोत मैदानावर दोन्ही संघांमध्ये. योगेशचा चेंडू बघायचा त्या ठिकाणी. झेल होता. ड्रॉप झालाय. ड्रॉप झालाय. जीवदान नाही सांगता येतं की पंच की तिथे मात्र बॅट नाही. लेग बाईचा इशारा. यस गुड डिसिजन. आनंदबाईच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या षटकांतर टॉस केला जाईल. आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून अप्रतिम योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. पुढचा चेंडू योगेशचा. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा. कन्फर्म आहे. शुअर आहे तरच तुम्ही लगेच घेऊ शकता. तर घेतलाय. विकेट किपरशी कन्फर्म केलं. मतंगशी कन्फर्म केलं. सांगितलं मात्र हा चेंडू पंचांना चेक करावा लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आहे कारण पंचांनी बघून बघितलं त्या ठिकाणी वाईट दिला होता. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करणारा संघ इथे मात्र चॅलेंज करतो या डिसिजनला.
प्रत्येक वर्षी आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून अत्यंत मोलाचं योगदान, त्यांचं पाठबळ. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू रिटेन झालाय. एकवीर आराध्य पॅकर्स या टीमचा रिव्ह्यू रिटेन. गुड डिसिजन बाय बॉलर अँड कॅप्टन ऑल्सो, विकेट कीपर ऑल्सो. धावसंख्या 13. येस, एक चेक झालाय कंप्लीट षटकातला. राऊंड विकेट योगेश, समोर आनंद लोके. फुल टॉस आहे. वॉट अ शॉट. आश्रय चौकार. बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड त्याने घेतला होता स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू. हो, यॉक करायचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर चेंडू. चांगला चेंडू हाताळला होता. पहिलं की बॅट्समन मागे जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतोय. धावफलक एकूण 17 धावा, 17 ऑन द बोर्ड. 36 द टार्गेट फॉर द टीम जॉर्ज फायटर इन 5 ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट 7.20. द करंट रन रेट नाऊ द 8.50. सध्या आपण बघतो हे रन रेट आहे 8.5चा. चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चला मॅच सुरू करा. 2 मॅच यानंतर बाकी आहेत. वाजलेत किती बघा घड्यामध्ये, जवळजवळ 9 वाजत आलेत. 3 षटकांमध्ये 19 धावांची आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बोलिंग मार्कवर मतंग सारंग पुन्हा आता बोलिंग मार्कवर येतोय. एकवीर आराध्य पॅकर या संघाला मात्र धावा रोखायच्या आहेत. षटक क्रमांक 3 मतंग सारंग घेऊन आलाय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 19 धावांची अजूनही गरज. आपण पाहतो कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 5वं पर्व या स्पर्धेचं. अत्यंत धूमधडाक्यात काल आपण सुरुवात केली या स्पर्धेला. सन्माननीय देवेंद्र सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. आणि नेहमीच आपण बघतो की दरवर्षी कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनचं सुद्धा थोडंसं मोलाचा हातभार असतो. आम्हाला सहकार्य असतं, पाठबळ असतं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. समोर सागर पावशे. पहिला चेंडू. स्वीपचा फटका. ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर स्ट्रोक. आश्रय चौकार. चेंडू गेलाय. माण्याची पूर्णपणे ग्राउंडवर बसतो आणि काय फटका ऑफर करतो हे बघा प्रेक्षक, जे भरपूर आवाज देत आहेत स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. ऑनसाइड स्वीपचा फटका आणि क्षेत्ररक्षक आहे. लास्ट मोमेंटला फिल्डिंग चांगली फिल्डिंग. आता कॅमेरामॅनला सुद्धा एक चॅलेंज आहे. जिथून आवाज येतोय ना, जे चिअरअप करतायत आनंद लोकेला किंवा चिट्टू पावशीला, त्यांना आमचे कॅमेरामॅन त्याला कव्हर करतायत कॅमेरामध्ये. क्या बात आहे. हो, हात दाखवत आहेत. येईल तुमच्यावर कॅमेरा. एक मिनिट. पंचांचा रिव्ह्यू आहे. बाउंड्री चेक. पण कॅमेरा जाईल तो निश्चित त्या प्रेक्षकांवर. बाउंड्री चेकसाठी रिव्ह्यू आलाय पंचांचा. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. आमचे किट पार्टनर सुद्धा बघतो की आज प्रेक्षणीय मॅचमध्ये सुद्धा आपल्याला किट पाहायला मिळत आहेत. सेफ आहे. किट पार्टनर आहे ते श्री साई स्पोर्ट्स. थँक्यू सो मच शैलेश पाटील अँड पराग पाटील. गुड जॉब. गोलंदाज सज्ज. बोलिंग मार्कवर मतंग. स्ट्रायकिंग एंडला आनंद लोके. धावसंख्या 22. हो, बुलेट, चपराक, चाबूक, चौकार. आश्रय चौकार. खणखणीत चौकार. धावसंख्या 26.
क्या बात है, क्या बात है. संख्या 27 धावा. धावसंख्या 27. स्ट्रायकिंगला सागर पावशे. खूप काही चांगले चांगले स्लोगन ऐकायला मिळत आहेत. मग त्यामध्ये अजून एक चांगला ॲड करूया. बार बार जो मारे चौके व आनंद लोके. 2 सेकंडला उभा आहे. 27 धावा फलकावर विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली. 36चं लक्ष आहे जॉर्ज फायटर संघासमोर. विकेट कीपर क्लोज आहे सुनील फुलोरे. चला मॅच सुरू करा. भरपूर वेळ जातोय. टाइम चालू आहे. बघूया पवित्रा घेतलाय चिट्टूने. या स्टाईलने तो बॅटिंग करतो. हो ऑप्शनच्या बाहेर चेंडू. काय बघताय तिथे द्या तुम्ही बघताय. पंचांचा इशारा. 22चा चौकार. कल्याण प्रीमियर लीग आता वास घुमणार एकच कल्याण प्रीमियर लीग आता वास घुमणार तर 22चा हा चौकार. बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट. वेगवान चेंडू होता. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 31 धावा. 31. वन टू गो. ऑनसेला स्वीपचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे हरीश. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. वन टू गो. वाईड असेल तर 1 टू गो. 5 करायचे अजून. 5 32 झाले. 4 हवेत. समाजसेवक श्री गोपाल लांडगे साहेबांचे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. मॅच विनिंग शॉट. विजयी चौकार. क्वालिफाय होतोय सी ग्रुप मधून पहिला संघ. नाव आहे जॉर्ज फायटर. विदाउट लॉस 36 धावांची खेळी. 2 फलंदाजांनी मात्र विजय साकारला आणि आपल्या संघाला घेऊन गेले ते क्वालिफायर राऊंड मध्ये. आता जिंदगी